विषय हे स्वरूपाने जड आणि सिद्धांत असं सांगतो वेदांताचा, जड जीवाला तृप्त करू शकत नाही. जीवाला तृप्त करण्याचं सामर्थ्य शक्ती जडाच्या ठिकाणी नाही. जड तृप्त नाही करू शकत. मग नंबर 2 चा घटक आहे जीव. तर जीवही जीवाला तृप्त करू शकत नाही. जीव जीवाला तृप्त का करू शकत नाही तर त्याचं कारण आहे हाही जीव आहे तोही जीव आहे. हाय अपूर्ण तोही अपूर्ण. मग दोघही अपूर्ण असल्यामुळं एक जीव दुसऱ्या जीवाला कधीच तृप्त करू शकत नाही. हे फक्त बोलण्यापुरतं मी आहे ना, तू काय घाबरतो, मी नाही काय, मी काय करताय, अरे तू जर बदलं नाही त्याचं काय, मी काय करताय, तू काय बघ आधी. म्हणजे जीव जीवाला तृप्त करू शकत नाही. कारण जीवाला तृप्त करण्याची शक्ती जीवाच्या पण ठिकाणी नाही. कारण मुळातच तो अतृप्त आहे. प्रश्न काय निर्माण होतो तुम्हाला सांगू का? ऐका, एक अतृप्त दुसऱ्या अतृप्ताकडे गेला तर प्रश्न असा निर्माण होतो, कोणत्या अतृप्तानी कोणत्या अतृप्ताला तृप्त करायचं. अहो हाय उपाशी तोय उपाशी. तो त्याला म्हणतो तू मला दे काहीतरी, हा म्हणतो तू आजी तू मला दे काहीतरी. दोघं उपाशी एकत्र आले. कोणत्या उपाशाने कोणत्या उपाशाची भूक मिटवायची. दोन अतृप्त एकत्र आले ना, कोणत्या अतृप्ताने कोणत्या अतृप्ताला तृप्त करायचं. तुम्हाला गमत सांग, कीर्तनाला येताना दोघा जणांनी ठरवलं बरं का माझ काय, आज कीर्तनाला जायचं म्हणजे जायचं. कीर्तन भारी आहे, ऐकण्यासारखं आहे, आज कीर्तनाला जायचं. तर तो म्हटला कीर्तन पुष्कळ भारी आहे, पण तुला खरं सांगू का, आपल्याला झोपच आवडत नाही. कीर्तनात आलं का झोपे, आले का झोपे, आले का झोपे. काय असं असो, काय काही माणसांच्या झोपेचा कीर्तनाचा इतका जवळचा संबंध आहे ना, त्याला काय सख्खा संबंध, सख्खा चुलत मिळत नाही, सख्खा संबंध इतका जवळचा. काही माणसं निद्रानाश नावाचा रोग आहे. निद्रानाश म्हणजे झोपेच्या 5-5 गोळ्या खाल्ल्या तरी सुद्धा त्याला झोप लागत नाही. रात्रभर आड्याकडे कुठल्यासारखं पाठ पडतो 5 गोळ्या खाऊ. पण ज्याला निद्रानाश झाला 5 गोळ्या खाऊनही त्याला झोप येत नाही ना, त्याला फक्त कीर्तनात आणून बसवायचा. काय असेल तर झोप गंगापूरच्या बाजारात होता एक जण. गंगापूरच्या बाजारात भाजीपाल्याच्या साताला वांग्यावाले पुढे उभा होता. मामा कशी किलो? तोडला 25 रुपये किलो. हा म्हटला मोजा 3 किलो. तो 3 किलो वांगे मोजू राहिला. दुकानदार 3 किलो वांगे तराजू हातात घेतला, 3 किलोचं माप टाकलं आणि इकडे वांगे टाकले. तो मोजू राहिला. यांनी घ्यायला पिशवी केली. दुपारचा 1:30 वाजलेला. उन्हाचा कहर, घाम चाललेला, भर बाजार भरलेला गंगापूरचा बाजार तो. आणि तो वांगे मोजू राहिला. यांनी पिशवी अशी धरलेली आणि त्याचे वांगे मोजून होईपर्यंत याला झोप लागली. वांगे मोजून धरतो रे मामा, मामा हे वांगे घे, हो द्या द्या द्या. आणि मग तो म्हटला एवढ्या उन्हाची भर बाजारात तुला झोप लागली कशी? तो म्हटला असं बेटाईम झोपायची मला पण सवय नाही बरं का, पण ज्या अर्थी एवढ्या उन्हाची भर बाजारात मला झोप लागली त्या अर्थी आपल्या गंगापूर तालुक्यात कुठेतरी कीर्तन चालू असं. असा प्रकार आहे. झोपेचं पिझ्या पुस्तक काय त्या झोपपाना करतात. एक कापडाचं दुकानदार होता, कधी येत नव्हता कीर्तनाला. बायकोने हात धरला एक दिवस, तो तुम्हाला कीर्तनाला यावंच लागेल. आपलं येणारच नाही. तो ज्ञानेश्वर राहणारच नाही. तेवढं मी येणारच नाही. तेवढी मी नेणार म्हणजे नेणार. आपलं मी नाहीच येणार. तुम्ही कशी एकली पाहते. रात्री 8 वाजले, जेवण झाले, 8:30 वाजले की म्हटली चला आवरा कीर्तनाला. तिने हट्टच धरला आणि तिने हट्ट धरला आणि त्याचा नाईलाज झाला. आता होतोच भल्या भल्यांचा होतो तर त्याचे आहे, त्याची इच्छा नव्हती
पण बायकोच्या हट्टापुढे नाईलाज झाला. बायकोच्या हट्टापायी कीर्तनाला आला, पण तिला माहिती होतं हे मधून पळून जायला बसलं. म्हणून तिने काय केलं, पार कीर्तनकाराच्या पायाला चिटकून गादीला खेटून 1 नंबरला फ्रंटला बसवला. कीर्तनकाराला पायाला चिटकून बसवला आणि मग ती बसली आणि कीर्तन सुरुवात झालं. रंगात आलं आणि गेला ना झोपला तो. त्या कापड दुकान त्या झोपेत त्याला स्वप्न पडलं. त्याच्या दुकानात कापडाला गिराईक आलं. त्यांनी विचारलं हे कसं मीटर, तोडलं 700 रुपये मीटर. आणि हा म्हटला भाडा 5 मीटर. आणि भाडा 5 मीटर म्हटल्यावर झोपेतच त्याला हाताची पुढे केले चापलायला लागला. कीर्तनकाराचं धोतरच हातात महाराजाचं धोतरच फाडलं त्यांनी. महाराज त्याला म्हणाय मामा काय करतो, तो गिराईकाला कापड फाडतो. अरे कापड फाडतो का धोतर फाडतो. तसं हा म्हटलं कीर्तन पुष्कळ भारी, आपल्याला काय उपयोग नाही, आपल्याला झोपच आवडत नाही. तो तसं नाही. आज एक काम करायचं, दोघांनी फ्रंटला बसायचं, 1 नंबरला बसायचं. मला झोप आली तू उठवायचं, तुला झोप आली मी तुला उठवणार, मला झोप आली तू मला जागा करायचं, तुला झोप आली मी तुला जागा करणार. असं दोघांनी पक्क ठरवलं. कीर्तनात आले, 1 नंबरला बसले. कीर्तन सुरुवात झालं आणि दोघंच्या दोघं झोपले. आता सांगा कोणी कोणाला उठवायचं, कारण ज्याला उठवायचं त्याच्याकरता उठवणारा जागा नको का. आणि उठवणारा झोपला आणि झोपणारा झोपला, कोण कोणाला जागा करणार. तसं हाही अतृप्त तोही अतृप्त आणि दोघंही एकत्र आले, कोण कोणाला तृप्त करणार. मग अतृप्ताला तृप्त करू शकत नाही. मग जीव हा सर्वार्थाने अपूर्ण आहे. अपूर्ण जीव दुसऱ्या अपूर्ण जीवाला कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून जड जीवाला तृप्त करू शकत नाही, जीव जीवाला तृप्त करू शकत नाही. मग जीवाला बघा तुम्ही तृप्त करूच शकत नाही, करण्याचं सामर्थ्यच नाही. विठ्ठला जीवाला तृप्त करू शकतो तो फक्त परमात्मा आहे. कारण तो कसा आहे, तो परिपूर्णतम आहे. तो नुसता पूर्ण पण नाही, निव्वळ पूर्ण नाही. मग कसा आहे, परिपूर्णतम आहे. त्याच्यासारखा परिपूर्णतम या विश्वामध्ये दुसरा कोणी नाही. गर्ग संहितेमध्ये त्याचं वर्णन करताना परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवै एक कार्यार्थमागत्यं कोटी कार्यंचकार. साक्षात परिपूर्ण फक्त परमात्मा, फक्त भगवंत, त्याच्याशिवाय परिपूर्ण कोणी नाही. विठ्ठला सकळ गुणे फक्त तो. तृप्त करण्याचं सामर्थ्य फक्त परमात्म्याचं आहे. कारण त्याची पूर्णता कशी आहे, किती वाटली तरी संपत नाही. त्याची पूर्णता कशी आहे, कितीही वाटली किती दिली तरी संपत नाही.